आता पाहूयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या। तर पहिलीच महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजेच शिरूरमध्ये ऊसावर हमनी अळीचा प्रादुर्भाव वाढलाय। हमनी अळीमुळे ऊसाचं उभं पीक जमीनदोस्त झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली। ऊसाच्या उत्पन्नावरही मोठा परिणाम होऊन 70% नुकसान होण्याची शक्यता आहे। कृषी अधिकाऱ्यांनी ही शक्यता वर्तवलेली आहे। आपण हमनी नियंत्रणात आणू शकतो। त्यासाठी दोन गोष्टी आहेत, एक तर रासायनिक पद्धत आणि दुसरी जैविक पद्धत। रासायनिक पद्धतीमध्ये आपण ऊसासाठी क्लोरिपायरिफॉस 5 लिटर प्रति हेक्टरी किंवा फिप्रोनॉल 40% किंवा इमॅडोक्लोप्रिड 40% याचं एकत्रित 500 ग्रॅम प्रति 2500 मिली म्हणजे लिटर पाण्यामध्ये त्याचं एकत्रित करून तोटीद्वारे पाण्याच्या ओळीमध्ये जेव्हा आपण पाणी देतो ऊसाला त्या सरीमध्ये आपण तुटीने ते मिश्रण सोडू शकतो। दुसरी गोष्ट मेट्रायझम किंवा बिहेवियरा वापरू शकतो। मेट्रायझम साधारणतः आपण 20 किलो प्रति हेक्टरी वापरू शकतो। हे कसं वापरायचं तर हे साधारणतः 100 किलो मध्ये 20 किलो मेट्रायझम बिहेवियरा मिक्स करायचं। 7 ते 8 दिवस सावलीला मस्तपैकी कुजलेल्या शेणखतामध्ये मिक्स केलं पाहिजे। त्याच्यानंतर हे शेणखत आपण पत्तीसारखं प्रत्येक सरीमध्ये टाकून द्यायचं आहे। सोलापूर जिल्ह्यातील अतिरिक्त पावसाचा काढणीला आलेल्या खरीप हंगामाच्या शेती पिकाला मोठा फटका बसलाय। बार्शी तालुक्यात हातातोंडाशी आलेले सोयाबीनचं पीक सतत पडणाऱ्या पावसामुळे वाया गेलंय। तर याविषयीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या वर्षी पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे। सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांना पावसाचा फायदा जरी झालेला असला तरी मात्र या परतीच्या पावसामुळे अतिवृष्टीमुळे सोलापुरात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या आपण बार्शी तालुक्यातील वैराग या ठिकाणी आहोत। या ठिकाणी खरीपाची पिके ही घेण्यात आलेली होती, मात्र पिकांचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे हे आम्ही झी 24 तासच्या माध्यमातून आपल्याला दाखवत आहोत। यंदाच्या वर्षी मृगाच्या पावसाने ही चांगली साथ शेतकऱ्यांना दिली होती, त्यामुळे तिप्पट प्रमाणात सोयाबीनची पेरणी वाढलेली होती। जर आपण एकंदरीत परिस्थिती पाहिली तर सरासरी सोयाबीनची जी लागवड आहे 47,067 हेक्टरवर लागवड ही करण्यात आली होती। बार्शीसह दक्षिण सोलापूर, मोहोळ, अक्कलकोट या तालुक्यांमध्ये 40,000 हेक्टर इतक्या मोठ्या प्रमाणात हे सोयाबीन लावण्यात आलेलं होतं। त्याच पद्धतीनं मोठ्या जोमानं देखील खरीपाची पेरणी करण्यात आलेली होती। मात्र सध्या जवळपास आठवडाभर सलग पाऊस पडल्यामुळे किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण पाहू शकतो। हाती आलेलं पीक, काढणीला आलेलं पीक आता अक्षरशः मातीमोल झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळं लवकरात लवकर या पिकांचे पंचनामे व्हावेत आणि नुकसान भरपाई मिळावी इतकीच माफक अपेक्षा शेतकरी राजाकडून व्यक्त केली जाते। अभिषेक आदेप्पा, झी मीडिया, सोलापूर। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा रक्कम देण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढली। यंदा पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झाले। दरम्यान या अधिसूचनेमुळे जिल्ह्यातील 7 लाख शेतकऱ्यांना जवळपास 350 कोटी रुपयांचा अग्रिम विमा मिळण्याचा अंदाज आहे। धाराशिव जिल्ह्यात सततच्या पावसामुळे सोयाबीनसह अन्य खरीप पिकांचं मोठं नुकसान झालंय। यासाठी जिल्ह्यातील 2,84,000 शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे पीक नुकसानीच्या ऑनलाईन तक्रारी केल्या, तर नुकसानीची पाहणी करून तात्काळ पीक विमा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। वाशिममध्ये पावसामुळे खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी प्रशासनानं जाहीर केली आहे। पैसेवारीच्या अहवालात जिल्ह्यातील 793 गावांची पैसेवारी 60% अधिक दर्शवली आहे। त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळेल का असा प्रश्न निर्माण झालाय। सततच्या पावसामुळे कापसाचं मोठं नुकसान झालं आणि पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेलं पीक हिरावलंय। शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय, त्यामुळे शासनानं तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी होते। वाशिममध्ये सोयाबीन काढणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे, मात्र रस्त्याची दुरावस्था झाली। शेतातून काढलेलं सोयाबीन घरी आणण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते, त्यामुळे शेतकऱ्यांनी रस्ते दुरुस्त करण्याची मागणी केली आहे। अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यात फळबागांचं मोठं नुकसान झालंय। बिलोली तालुक्यात मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला। वादळी वाऱ्यामुळे मोसंबी गळून पडली आहे, तर काही ठिकाणी मोसंबी पिवळी पडली आहे। दरम्यान प्रशासनानं मदत करण्याची मागणी होतीये।
अतोनात पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. आत्तापर्यंत बघितलं तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये हा प्लॉट माझा 10 लाख रुपये किंवा 7-8 लाख रुपयेपर्यंतचा होता. पण यावर्षी अत्यंत पावसामुळे प्रचंड नुकसान होऊन अतोनात पपयाची गळ होत आहे. त्याचबरोबर एकाही पपयाच्या झाडावर म्हणजे पानं राहिलेली नाहीत, छत्री म्हणजे नाही आहे त्या झाडाला. तर सातत्याच्या हवामान बदलामुळे खूप मोठं नुकसान झालेलं आहे.